हेडलाईन: मौजा काटली अपघातातील ट्रक चालकाला गडचिरोली पोलिसांनी घेतले ताब्यात. वृत्त: गडचिरोली जिल्ह्यातील मौजा काटली येथे 7 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे घडलेल्या भीषण अपघातातील ट्रक चालकाला गडचिरोली पोलिसांनी 48 तासांच्या अथक तपासानंतर ताब्यात घेतले आहे. या अपघातात आरमोरी गडचिरोली महामार्गावर भरधाव ट्रकने व्यायामासाठी गेलेल्या 6 मुलांना चिरडले. यात 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. जखमींना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ट्रकचा शोध घेतला आणि छत्तीसगडमधून वाहनासह चालक प्रवीण कोल्हे, वय 26 आणि सहचालक सुनील मारगाये, वय 47, दोघेही गोंदिया येथील, यांना ताब्यात घेतले. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली 5 तपास पथके स्थापन करण्यात आली होती. आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाई: पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम रमेश, गोकुळ राजजी, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप आणि पोनी विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वी झाली. P10 न्यूज, सत्य, तत्पर, विश्वसनीय.